हाय हॅलो नमस्कार. तर हे बघा, आता मला काय सुचलं, हे ब्लाऊज शिवता हे असं कापड होतं. तर म्हटलं याचं काहीतरी आपण आपल्याला यूज होईल आणि रोज वापरण्यात येईल असं काहीतरी बनवूया. तर तुम्हाला ते आता कळेलच की मी काय बनवते. तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीनं हे अशा 2 पट्ट्या होत्या. तर ते ड्रेसला स्लीव्ज बसवायच्या होत्या, त्या स्लीव्जच्या कट केलेल्या होत्या. स्लीव्ज थोड्या लॉंग होत्या, तर मग ते लेंथनुसार कट करून हे उरलेलं कापड होतं. असंही हे टाकूनच देण्यात आलं असतं, पण याचं डिझाईन मला आवडलं आणि कलर पण छान होता आणि कापड पण तसं छान होतं. मग म्हटलं काहीतरी याचं युजफुल असं बनवूया. तर अशा पद्धतीनं मी मग हे बनवायला घेतलं. आणि हे मशीनच्या इथं जे रबर बँड दिसतंय तुम्हाला, तर ते रबर बँड तसं विकतच घेतलेलं होतं. पण त्याने काय व्हायचं, त्याला एक असं छोटंसं फूल होतं. तर त्या फूलनी ना जर केसांना ते लावलं का, तर त्याच्यात खूप जास्त केस अडकायचे आणि केस तुटल्या जायचे आणि खूप असं केस असं बांधल्यावरती ओढून धरल्या जायचं. त्यामुळं मग ते लावायला असं नको वाटत होतं. वेणीला वगैरे ठीक वाटतं, पण आपण ज्यावेळेस पोनी बांधतो तर त्यावेळेस खूप जास्त त्रास व्हायचा. तर मग म्हटलं हेच रबर बँड यूज करून असंच कपड्याच्या साह्याने आपण त्याला शिवून घेऊ. तर दोन्ही साईडनी 1-1 इंच सोडून हे शिवून घ्यायचं आहे. आपण जे नॉट बनवतो ब्लाऊजला वगैरे, तर तुम्ही घरच्या घरी पण हे अशा पद्धतीनं रबर बँड शिवून घेऊ शकता. असं जर विकत घ्यायला गेलं तर 10 रुपयाच्या खाली कुठेच भेटत नाही. मग जर आपण ड्रेस शिवले किंवा ब्लाऊज जर तुम्ही असे रबर बँड वापरत असाल तर तुम्ही नक्कीच असे ब्लाऊज म्हणजे थोडाफार कपडा शिल्लक राहिला तर त्याच्या साह्याने तुम्ही हे शिवू शकता. तर हे बघा, हे नॉट मी तयार करून घेतली. म्हणजे खूप जास्त ह्याची जी विड्थ आहे ती तुमच्या हिशोबाने आवडीनुसार ठेवू शकता. तुम्हाला जर ब्रॉड आवडत असतील तर ते ब्रॉड पण करू शकता, किंवा छोटे आवडत असेल तर छोटे, पण शक्यतो छोटे जास्त छान दिसतात. तर बघा, हे असं ते लूप टर्नरच्या साह्याने मी ते सुलट करून घेतलं. आणि मग ते पिन किंवा कशाच्या पण, म्हणजे शक्यतो आपण नाडा जसा घालतो ना त्या पद्धतीनं मग ते त्याच्यामध्ये घालून ते रबर बँड जे आहे ते त्याच्यामध्ये घालायचं पिनानी. आणि जसं नाडा जसा आतमध्ये सरकवतो तसा पॅन्ट किंवा पेटिकोटला वगैरे, तर त्या पद्धतीनं हे करायचं. तर त्याआधी जे आपण दोन्ही साईडची जी त्याची 1-1 इंच दोन्ही साईडनी ओपन ठेवलं होतं थोडंसं, तर ते दोन्ही त्याचे टोकं आहेत ते शिवून घ्यायची. म्हणजे नंतर रबर बँड घातल्यावरती ते शिवायला थोडंसं जड जातं, म्हणजे शिवता येत नाही. मग त्याच्यापेक्षा आधी शिवून घ्यायचं दोन्ही साईडचे, आणि नंतर ते थोडं थोडं ओपन राहील. ते नंतर दाखवेनच तुम्हाला ते कसं शिवायचं ते. तर या पद्धतीनं तुम्ही असं हे शिवून घेऊ शकता. आणि खरंच खूप जास्त उपयोगी येतात हे रबर बँड शिवलेले. त्यातली त्यात जर सिल्कचं जर कापड असेल ना तर त्याचे खूप सॉफ्ट राहतात आणि केस अजिबात ओढत नाहीत, तुटत नाहीत. असं नाही की आपण वापरत नाही की घरी असल्यावरती वगैरे, तर क्लचर वगैरे तर वापरतोच, पण असे रबर बँड पण डेली यूजसाठी वगैरे खूप जास्त छान आहेत वापरायला. तुम्ही असे शिवून नक्कीच बघू शकता. ड्रेस मटेरियल जर समजा आपण ड्रेस मटेरियलचा जर ड्रेस शिवला तर त्याच्यावरती मॅचिंग असे खूप हे छान दिसतात. पहिले नाही का, आता समजा रेडीमेड ड्रेसमुळं थोडं ड्रेस मटेरियलचं प्रमाण कमी झाले, पण ज्यावेळेस आम्ही कॉलेजला वगैरे होतो त्यावेळेस ड्रेस मटेरियलच जास्त होते. तर मग ते ड्रेस मटेरियलचा कपडा उरतोच शक्यतो, असं होत नाही की उरत नाही. मग त्या प्रत्येक पॅन्ट सारखं सेम शिवायचं, ड्रेससारखं सेम, टॉपसारखं वगैरे सेम शिवायचं. आणि हे बघा, आता हे पूर्ण ओवून घेतलं त्याच्यामध्ये, आणि जो रबर बँड त्याच्यामध्ये घातलेला आहे त्या नॉडमध्ये, तर त्याला गाठ मारून घ्यायची शेवटी. आणि गाठ खूप जास्त जाड नाही मारायची आणि सुटणार नाही अशी पण मारायची, कारण जर ओढल्या गेलं तर ती गाठ सुटली तर परत आपण पॅक केलेलं असतं ते खोलत बसा, मग काही कामाचं राहणार नाही ते. मग त्याच्यापेक्षा गाठ अशी पॅक मारायची, निघली नाही पाहिजे ती गाठ. या पद्धतीनं ही अशी गाठ मारून घेतली. आणि मग जे बाकीचं शिल्लक राहिलेलं कापड आहे तर ते कापडला टीप मारायची आणि टीप मारून त्याला पॅक करून घ्यायचं. हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं रबर बँड नक्कीच घरच्या घरी बनवू शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर एखादा मोठा थोडासा मणी जे रेडीमेड आपण विकत आणतो तर त्याला पण तुम्ही त्या तसा मनी पण याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मण्यांमध्ये काय होतं, केस वगैरे अडकतात, त्यामुळं मग मी काय ॲड केलं नाही. होता माझ्याकडं मनी, पण मी काय ॲड केलं नाही.
तर हे बघा, हे असं जे राहिलं होतं ते म्हणजे आतल्या साईडला फोल्ड करायचे त्याचे जे कापड आहे ते, आणि मग वरच्या साईडने टीप मारायची. खूप 1-1.5 इंच 2 इंचापर्यंत ओपन राहतं आणि मग त्याला टीप मारून घ्यायची. तर हे असं रबर बँड मी शिवलं होतं, असे 2 शिवले होते, पण व्हिडिओ एकाचाच केला. तर खूप छान झाले होते, सॉफ्ट झाले होते, वापरायला वगैरे आनंदीसाठी तर खूप जास्त छान झाले होते. म्हणजे ओढत वगैरे अजिबात नव्हते. ते कपडा थोडाफार म्हणजे छोटं केल्यामुळे ना कपडा थोडासा आतमध्ये येत नव्हता. तर मग एखादा पिनच्या साह्याने किंवा थोडंसं स्क्रू ड्रायव्हर वगैरे, म्हणजे तुम्ही जे वापरता बॉबिन भरायला वगैरे, तसं काहीतरी पिनच्या वगैरे मदतीनं तुम्ही ते कपडा आतमध्ये घालून त्याला ना टीप वगैरे मारून घ्यायची. तर हे बघा, हे तयार झालेलं आहे रबर बँड. तर व्हिडिओ कसा वाटला आणि हे रबर बँड बनवायची ट्रिक पण कशी वाटली ते नक्की तुम्ही मला सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.